जय भीम. सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनामध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे लोभाचा प्रतिकार करणे साधन म्हणजे दान. त्याचे लेखक आहेत किशोर कासारे. सब्बदान धम्मदान जी नाती, सब्ब रस धम्म रसो जी नाती, सब्बत रत्ती धम्म रत्ती जी नाती, तन्ना खय्यो सब्ब दुःख जी नाती. सर्व दानांमध्ये धम्मदान श्रेष्ठ आहे, सर्व रसांमध्ये धम्माचा रस श्रेष्ठ आहे, सर्व आस्वादांमध्ये धम्माचा आस्वाद श्रेष्ठ आहे, आणि तृष्णेचा त्याग म्हणजे छेद सर्व दुःखाचा अंत करतो. दान ही एक महत्त्वाची पारमिता आहे. पारमिता म्हणजे सद्गुण. दान म्हणजे फक्त भौतिक वस्तू देणे एवढेच नसून स्वतःमधील लोभ आसक्ती कमी करणे आणि इतरांच्या कल्याणाची भावना जोपासणे हे दानाचे खरे स्वरूप आहे. लोभातून मुक्तता करणे. दान म्हणजे माझं 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 ही वृत्ती सोडून वाटून घेणे. त्यामुळे दान हे लोभाचा प्रतिकार करणारे साधन आहे. मेत्ता करुणा यांचा विकास करणे. दान केल्याने आपल्यात करुणा आणि सहानुभूती वाढते. दुसऱ्याला मदत करण्याची मनोवृत्ती मजबूत होते. आसक्ती कमी होते. वस्तू संपत्ती प्रतिष्ठा यांच्याशी असलेली अति आसक्ती सोडण्यासाठी दान उपयुक्त आहे. जितके दान करतो तितका त्याग व समाधान वाढते. बौद्ध परंपरेत दानाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. भौतिक वस्तूचे दान, उदाहरणार्थ अन्न वस्त्र औषध निवास, हे तत्कालीन दुःख दूर करते. भीतीपासून मुक्त करणे, ज्याला अभयदान असे म्हणतात. प्राणी किंवा माणसाला हिंसेपासून अन्यायापासून वाचवणे. ज्ञान सद्गुण सत्याचा उपदेश करणे हे धम्मदान आहे. सर्वसामान्य गृहस्थांनी देखील दान करावे. त्यांनी आपल्या कमाईतून काही भाग इतरांसाठी ठेवावा. थोडा असो वा जास्त असो दान जरूर करावे. म्हणजे दान हे केवळ श्रीमंतासाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे. भिक्खू स्वतः भौतिक वस्तू दान देऊ शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे काही नसते, पण ते धम्मदान ज्ञान मार्गदर्शन उपदेश करतात. हेही एक प्रकारचे दानच आहे. प्रत्येकाने आपल्या सामर्थ्यानुसार दान करावे. सत्कर्माविना कोणीही जगात राहू नये. भुकेल्याला अन्न, नग्नाला वस्त्र, आजाराला औषध, बेघराला आसरा, म्हणजेच ज्याला जास्त गरज आहे त्याला दान करणे श्रेष्ठ आहे. पालकांची केलेली सेवा व मदत हेही मोठे दान मानले जाते. पालकांची सेवा ही सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म आहे. दानाचे पुण्य फक्त वस्तूवर किंवा प्रमाणावर अवलंबून नसून दान देण्यामागील हेतू आणि मनाची शुद्धता यावर ठरते. यामध्ये देणाऱ्या दात्यांची मानसिकता महत्त्वाची ठरते. दान केवळ दिखावा, कीर्ती किंवा स्वार्थासाठी नसावे. तेथे निस्वार्थ भाव असावा. मी हे दान दिल्यामुळे मला प्रसिद्धी यश मिळेल अशी लोभी विचाराने दान करू नये. मनातून हे इतरांच्या हितासाठी आहे अशी भावना असावी. दान देताना समोरच्याबद्दल करुणा स्नेह आणि आपुलकीची वृत्ती असावी. हा माझ्यासारखाच दुःख भोगतो, मी त्याला मदत केली पाहिजे अशी जाणीव ठेवावी. दान देताना जात धर्म रूप स्थिती ओळख यावर भेदभाव नको. कोणत्याही सजीवाला मदत करण्याची वृत्ती ठेवावी. आज मला दान देण्याची संधी मिळाली असा आनंदी भाव ठेवावा. म्हणजे दान देताना राग त्रास ओझे अशी भावना नसून उलट आनंद व समाधान असावे. दान दिल्यावर हे माझं दान आहे, मी दिलं असा अभिमान ठेवू नये. वस्तू दिल्यावर तिच्या आठवणीने हुरहुर न वाढता पूर्णपणे त्याग भावनेने दान करावे. तथागत गौतम बुद्धांनी आपल्या उपदेशामध्ये दानाचे महत्त्व वारंवार सांगितले आहे. अन्न वस्त्र निवारा यासारखे भौतिक दान तात्पुरते दुःख कमी करते, पण समूहाला खरी मुक्ती मिळवून देणारे दान म्हणजे धम्मदान होय. धम्मदान म्हणजे बुद्धांच्या उपदेशाचे, सदाचाराचे, प्रतिष्ठेचे, करुणेचे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवणे. फक्त ग्रंथ वाचून सांगणे नव्हे तर स्वतःच्या जीवनातून धम्म दाखवणे हाच दानाचा खरा अर्थ आहे. धम्माचा प्रकाश
वाटल्याने इतरांच्या जीवनात शांती, आनंद आणि सम्यक दृष्टी येते. सत्य, सदाचार, करुणा, मैत्री, प्रज्ञा यांचे शिक्षण देणे, स्वतः संयमशील, प्रामाणिक, करुणामय जीवन जगून इतरांप्रमाणे आदर्श ठेवणे महत्त्वाचा. इतरांचा अज्ञान, चुकीच्या विचारांना दूर करून योग्य मार्ग दाखवणे, मुलांना व समाजाला सद्विवेकाची शिकवण देणे. घराघरात, शाळांमध्ये, घराघरातून घराघरातून धम्ममूल्ये रुजवणे हेही दानच आहे. अन्न दिले तर भूक काही वेळ भागते, पण धम्माचे दान हे तर अज्ञान रूपी भूक कायमची मिटते. मानवाला जीवनात विविध प्रकारचे रस, आनंद आणि सुख होते हवेचे वाटतात. अन्नाचा रंग, गंधाचा रंग, संगीताचा रंग, रक्ताचा व संपत्तीचा आस्वाद अशा अनेक गोष्टींचा धनलाच केल्याची घोषणा पण तथागतांनी सांगितले आहे की क्षणिक आणि अपूर्ण आहेत. हे सर्व रस तात्पुरते, क्षणिक आणि अस्पृश्य आहेत. खरा आणि श्रेष्ठ आस्वाद म्हणजे धम्माचा आस्वाद होय. चविष्ट अन्न, मधुर संगीत, सुंदर दृश्य, गंध, स्पर्श यातून मिळणारा आनंद हा आनंदच क्षणभंगूर आहे. एकदा मिळाला की लगेचच संपतो. पुन्हा हवीची इच्छा जागृत होते. मान, किती पैसा यातून माणूस सुख शोधते, पण त्यामुळे मत्सर, लोभ, अहंकार वाढतो. सत्ता व अधिकाराचा उपभोग अनेकांना सुखद वाटतो, पण यात असुरक्षितता, भय व कलह दडलेले असतात. धम्म म्हणजे सत्य, प्रज्ञा, करुणा आणि मैत्री यांचा आस्वाद घेतल्यानंतर मनाची शांती टिकून राहते. ती क्षणिक नसते. धम्म आस्वादाने लोभ, द्वेष, मोह कमी होतो. या ठिकाणी माझा आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.